गेलेले दिवस आठवत होते. रात्र रात्र मी असा एकटक छताकडे पाहत जागा असायचो. पैशाचं टेन्शन, तेलंग कधी येऊ शकतो हे टेन्शन. रात्र रात्र झोप लागायची नाही. आणि आता बघ, आता मी एवढा खुश आहे ना. नाही, यावरून एक गोष्ट मात्र मला कळली की माणूस प्रचंड स्ट्रेसमध्ये असला, दुःखात असला की त्याला झोप लागत नाही. तसंच माणूस प्रचंड आनंदात जेव्हा असतो तेव्हाही त्याला झोप लागत नाही. काय छान बोललात. एकदम असं फिलॉसॉफिकल. चल, हो हो, अगदी मनापासून बोलते मी. खूप छान बोलताय. अगदी छान समजावून सांगितलं तुम्ही. एकदम मस्त बोललात. खूप आवडलं मला. अहो खरंच तुमची शपथ. हे मला लाजायला मी लाजायला हवं. असं कोणी बोलत नाही मला छान बोलतोय. हा, कोण बोलणार आहे तुम्हाला? नाही म्हणजे तू पण कधी बोललीच नाही ना, कधी असं बोललोच नाही मी तुझ्याशी. मनात एक आहे, काय? कधीतरी तुला हे वाटलंच असेल ना एकदा तरी की कसा नवरा मिळाला आपल्याला. सतत चिडचिड करतो, रागराग करतो. हे काय आता मध्येच? नाही असं म्हणजे बघ ना, तुझ्या वडिलांनी जर ठरवलं असतं अनु, तर कुठल्याही श्रीमंत घरात तुझं लग्न लावून दिलं असतं. की गुणी आहेस तू, इतकी सुंदर आहेस तू. तू मोठ्या आलिशान घरात राहिली असतीस, महागड्या गाड्यांमध्ये फिरली असतीस, कसली काही भ्रांत नाही, काय नाही, मस्त शॉपिंग करत फिरली असतीस. आता भांडी धुणी करावी लागतात तुला. प्रेमाने म्हणून शेवटचं मी काय आणलंय मला आठवत नाही. अविनाश. सगळ्यात जबाब हे मध्येच तुम्हाला असं का सुचलं असेल? सुचलं असं नाही, ते माझ्या मनात होतं. हे खूप आधीपासून होतं. खरं सांगू अनु, अगदी मनापासून. ज्या परिस्थितीमध्ये आपण लग्न केलं, नकार होता. तुझे आई वडील चिडले होते, अजूनही चिडलेलेच आहेत ते. पण मी ना ठरवलं होतं माहितीये, तुला इतकं सुखात ठेवायचं, खूप करायचं तुझ्यासाठी, तुझ्या वडिलांसाठी पण खूप करायचं, तुझ्या आईसाठी, भावासाठी, की त्यांना ना असं वाटलं पाहिजे की मला काहीच अर्थ नाही. आता मी चिडत नाही तरी तू रडते, चिडल्यावर पण रडते, मला नाही भाऊ, जाऊ. बोला ना. खूप करायचं होतं मला. आईसाठी करायचं होतं, भावासाठी करायचं होतं. म्हणजे ना मला एक वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायचं की हा जो चाललाय ना अविनाश पाटकर, हा आमचा जावई आहे. ते काय ते नाहीच जमलं मला. असं नाहीये. माझी खूप स्वप्न आहेत ग, खूप स्वप्न आहेत. म्हणजे अगदी घर रिनोव्हेट करायचंय इथपासून प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे माहिती. हा, म्हणजे सगळं नवीन. ठेव ना हे भंगार आपला दिवाण वगैरे. अहो आता काय बेड मध्ये जीव अडकलाय तुझा? हो. काढून घे, चेंज करणार मी. हा, इथे असा एक मस्त ते असतात ना त्या गाद्या, आपण झोपल्यानंतर असा आकार घेतात आपला. तो फोम काय कुठला फोम? मेमरी फोम. मेमरी फोम. ती तशी गादी असणार इथे. हे जे त्यावर हत्तीचं घाणेरडं चित्र आहे ना, काढून टाकायचं ते. हो, शुभ असतं ते. अरे शुभ असतो टीव्ही. बेडच्या आकाराचा, या साईजचा टीव्ही लावणार आपण, कळलं का? आपल्या बेडच्या आकाराचा टीव्ही पाहिजे, म्हणजे कसं आपलं पर्सनल थिएटर असेल. मग रात्री असं छान दोघं जण बसून एखादा पिक्चर लावणार, आपला जुना, आपल्या काळातला. राजेश खन्ना वगैरे कोणीतरी. राजेश खन्ना नाही, मग ऋतिक रोशन. तुझ्या ऋतिक रोशन. बरं, ऋतिकचा पिक्चर लावायचा आणि छान पिक्चर बघत बघत आपण झोपणार. हे जे खालचं आहे ना, हे किती घाण दिसतंय बघ, त्या हत्तीसारखंच वाटतंय. बदलून टाकायचं. आता इथे व्हाईट कलरचा असं मस्तपैकी एखादा पीस येणार, ज्याला अशा एलईडीच्या लाइटिंग असणार. रिमोट घ्यायचा, लाईट बदलायचा, रिमोट घ्यायचा, लाईट बदलायचा. पाकपूक लाइटिंग सगळी खाली आहे की नाही. आता हे कपाट बघ, एवढं घाणेरडं कपाट आहे ना. असं नाही, आजकाल भिंतीतली कपाट येतात, असे स्लाइड होतात, अख्खं कळतच नाही इथे कपाट आहे. असं कपाट पाहिजे, कळलं का तुला? आणि हा सगळ्यात महत्वाचं, इथे एक छोटासा फ्रीज पाहिजे. हा,
एवढाच असं छोटाच एक फ्रीज जागा एक कशी? मिनिट. फ्रीज कशाला? नाही कळलं तुला? नाही, चल सांगा ना का. आता आपल्या पर्सनल थिएटर मध्ये दमून भागून आल्यानंतर जेव्हा असा एखादा सिनेमा लावणार त्यावेळी छान एखादं ड्रिंक भरून आपलं असं बायको बरोबर असे लिटिल लिटिल नाही 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 नाही, आई असतात घरात. आपण ठीक आहे ना, आई थोडीच बेडरूम मध्ये येणार आहे. नाही हो, नाही अगं एखादा नाही बरं फ्रीज असणार, नाही, पुढे जाऊन पाण्याची बाटली, पुढे बघूया. ठीक आहे. आपल्या रूम मध्ये एसी लावायचा आहे नाही नाही, आधी आईंच्या खोलीत एसी लाव. का? हो, त्यांना बीपी आहे, शुगरचा त्रास आहे, या वयात त्यांना जास्त उकड. 2 एसी घेऊ. आपल्या रूम मध्ये एक एसी स्मार्ट, आईच्या रूम मध्ये एक एसी, हा आणि तिच्या रूम मध्ये एक छोटासा टीव्ही पण घेऊया. हा चालेल. गुडघ्यांना तेल लावत लावत तिच्या त्या घाणेरड्या सिरियल ती बघेल. घाणेरड्या. घाणेरड्याच आहे ते सिरियल, सतत कोणी कोणाला तरी मारत असतं ना ते सिरियल मध्ये. आणि एवढंच नाही, ते बघा तिथे बसते ना, आपल्याला एक वेळा जवळ यायची पण चोरी. मग असं होतं ना. मला ना आईला विमानात बसवायचंय ग. तिला जायचंय ना ते ऋषिकेश वगैरे बघायला. हा स्वप्न आहे माझं, तिला एकदा विमानात बसवायचं. मला तिचा चेहरा बघायचा आहे. जेव्हा विमान टेक ऑफ होतो ना त्यावेळी आईचा चेहरा काढ, मला एवढा हसू येतं ना. हो, काय मज्जा येईल त्यांना. खरंच खरंच आईंना बस. तर विमानात बसवायचं. प्रथम पिहू त्यांच्यासाठी एक मस्त ट्रिप प्लॅन करायची आणि तुझ्या बरोबर पॅरिसला जायचं. हा, रोमॅन्टिक सिटी. खूप स्वप्न पाहिलेत मी, आणि आता ना अशी क्लॅरिटी येते की आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार, 100% होणार. का नाही होणार? आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील, नक्की होतील. खरं सांगू अविनाश, हे जे काही आता आपल्या आयुष्यात चाललंय ना, ते पण मला एका स्वप्नासारखंच वाटतंय ना. आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार.